आपण सगळेच वेळेत अडकलेलो आहोत की नाही? हो, अगदी. एका सरळ रेषेवरचा प्रवास केल्यासारखं. बरोबर. भूतकाळ आठवतो, भविष्यकाळाची चिंता करतो, पण फक्त वर्तमान जगू शकतो. पण विचार करा, जर कोणी या रेषेच्या बाहेर उभं राहून आपल्या संपूर्ण प्रवासाकडे एकाच वेळी पाहू शकत असेल तर? म्हणजे आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रत्येक क्षण एकाच नजरेत. हो. आज आपल्याकडे काही धर्मशास्त्रीय स्रोत आहेत, जे देवाच्या अशाच एका वेगळ्याच दृष्टिकोनाबद्दल बोलतात. आणि आजची ही चर्चा त्याच मर्यादेबद्दल आहे जी आपण सगळे अनुभवतो. चला तर मग, या स्रोतांच्या आधारे वेळेच्या आणि अस्तित्वाच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करूया आणि समजून घेऊया की या संकल्पनेचा आपल्यासाठी नेमका अर्थ काय आहे. नक्कीच. तर सुरुवात कुठून करायची? सुरुवात या मूलभूत कल्पनेपासून करूया की देव आणि देशकाळ म्हणजे स्पेस टाईम यांचं नातं काय आहे. ठीक आहे. तर आपल्या स्रोतांनुसार पहिली आणि सर्वात मूलभूत कल्पना ही आहे की देवाने देशकाळ म्हणजे वेळ आणि जागा निर्माण केले. आणि म्हणूनच तो त्याच्या नियमांमध्ये बांधलेला नाहीये. अगदी बरोबर. तो याच्या पूर्णपणे बाहेर आहे. तो निर्माता आहे, निर्मितीचा भाग नाही. आणि यासाठी स्रोतांमध्ये काही संदर्भ आहे का? हो आहे. एपिसेन्समध्ये म्हटले की देवाने सर्व गोष्टी निर्माण करण्यापूर्वी अनंत काळापासून त्याचा एक गुप्त हेतू होता. निर्माण करण्यापूर्वी? हो, हा शब्द इथे महत्वाचा आहे. याचा अर्थ वेळेची सुरुवात होण्याआधीपासून देव अस्तित्वात होता. त्यामुळे मानव, देवदूत, ग्रहतारे या सगळ्या गोष्टी देशकाळात अडकलेल्या आहेत, पण देव नाही. ओके, ठीक आहे. देव वेळेच्या बाहेर आहे हे समजलं, पण मग तो या वेळेसोबत नेमकं नातं कसं ठेवतो? म्हणजे त्याने हे विश्व एखाद्या घड्याळासारखं बनवून सोडून दिलंय का, जे आपल्या गतीने चालत राहतं? नाही. आणि इथेच गोष्ट आणखी रंजक बनते. स्रोतांनुसार तो केवळ देशकाळाच्या पलीकडे नाहीये, मग तर तो भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य काळातला प्रत्येक क्षण आणि प्रत्येक जागेला एकाच वेळी टिकवून ठेवतो. टिकवून ठेवतो म्हणजे कसं? यशयाच्या पुस्तकात एक खूप शक्तिशाली विधान आहे. मी पृथ्वीचा पाया घातला आणि माझ्या उजव्या हाताने आकाश पसरवले. मी त्यांना बोलावताच ते एकत्र उभे राहतात. उभे राहतात. हो, याचा अर्थ त्यांचं अस्तित्व प्रत्येक क्षणी देवाच्या इच्छेवर अवलंबून आहे. तो फक्त निर्माता नाही, तर तो काय म्हणतात त्याला, सस्टेनर म्हणजे टिकवून ठेवणाराही आहे. वाव, म्हणजे प्रत्येक सेकंड, प्रत्येक अणुरेणू त्याच्या नियंत्रणामुळे अस्तित्वात आहे. हो. पण मग इथे एक विचित्र प्रश्न मनात येतो. ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्यांचं काय? म्हणजे शून्याचं काय? आपल्यासाठी जे अस्तित्वात नाही ते नाहीच, पण देवाच्या दृष्टिकोनातून त्याचं काय स्थान आहे? आणि आता आपण या चर्चेच्या सगळ्यात गहन भागात प्रवेश करतोय. अच्छा. आपल्यासाठी जे अस्तित्वात नाहीत ते शून्य आहे, एक पोकळी. पण स्रोतानुसार देवासाठी नास्तित्व म्हणजे नॉन एक्झिस्टन्स सुद्धा त्याच्या आतच अस्तित्वात आहे. एक मिनिट, नास्तित्व अस्तित्वात आहे? हो. हे कसं काय शक्य आहे? हे तर व्याख्येच्याच विरुद्ध आहे. माझा मेंदू हे स्वीकारायला तयार नाहीये. हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ शकतो. विचार करा, एखाद्या महान लेखकाच्या मनात हजारो कथा आणि पात्र आहेत, जी त्याने अजून कागदावर उतरवलेली नाहीत. बरोबर. ती पात्र आपल्यासाठी अस्तित्वात नाहीत, पण त्या लेखकाच्या कल्पनेत, त्याच्या मनात ती अस्तित्वात आहेत, एक सुप्त शक्यता म्हणून. स्रोतांनुसार देव जेव्हा बोलावतो तेव्हा तो अस्तित्वात नसलेल्या गोष्टींना अस्तित्वात आणतो. म्हणजे तो त्याच्या मनातल्या कल्पनेला, त्या सुप्त शक्यतेला प्रत्यक्षात आणतो. तुम्ही अचूक शब्द पकडलात. म्हणजे देवासाठी नास्तित्व म्हणजे शून्य नव्हे, तर अजून प्रत्यक्षात न आलेली कल्पना. अगदी तसंच. आणि तो आज्ञा देतो तेव्हा अस्तित्वात असलेली गोष्ट नाहीशी होऊ शकते, म्हणजे ती पुन्हा त्या सुप्त अवस्थेत जाते. अगदी बरोबर. आणि याचा आपल्या वास्तवावर खूप मोठा परिणाम होतो. याचा अर्थ असा की ज्या गोष्टी आपल्याला निर्माण झालेल्या किंवा कायमच्या नष्ट झालेल्या वाटतात, त्या देवाच्या अनंत अस्तित्वामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपात नेहमीच असतात. हो, आपलं वास्तव हे त्याच्या अनंत शक्यतेपैकी फक्त एक प्रकट रूप आहे. जर आपलं वास्तवच इतकं मर्यादित आहे, तर आपल्या ज्ञानाचं काय? साहजिकच तेही मर्यादित असणार. बरोबर. पण स्रोतांमध्ये देवदूतांविषयी जे म्हटलंय ते मला आश्चर्यकारक वाटलं. आपल्याला वाटतं की देवदूतांना सगळं काही माहीत असेल. पण तसं नाही. स्रोत सांगतात की त्यांचं ज्ञानही मर्यादित आहे. का? कारण ते देव आणि सृष्टी यांच्यातला फरक स्पष्ट करतं. देवदूत कितीही शक्तिशाली असले तरी ते सृष्टीचाच भाग आहेत, त्यामुळे तेही देश काळात बंदिस्त आहेत. आणि म्हणूनच त्यांनाही शिकावं लागतं. हो, एफिसियन्समध्ये खूपच अनपेक्षित गोष्ट सांगितली आहे. तिथे म्हटलंय की देव
चर्चच्या माध्यमातून देवदूतांना त्याचं ज्ञान आणि बुद्धी शिकवतो. थांबा, हे थोडं विचित्र वाटतंय. देवदूतांना शिकण्यासाठी चर्चची म्हणजे पृथ्वीवरच्या मानवांच्या समुदायाची गरज आहे. हा एक उत्तम प्रश्न आहे. याचा अर्थ चर्च अस्तित्वात येण्यापूर्वी त्यांचं ज्ञान अपूर्ण होतं का? स्रोतांनुसार शिकणे याचा अर्थ इथे परीक्षेसाठी अभ्यास करणे असा नाही, तर देवाच्या अनादी अनंत योजनेला प्रत्यक्षात घडताना पाहणे अच्छा. आणि त्यातून त्याच्या बुद्धीची विशालता अनुभवणे याला शिकणे म्हटलं आहे. ओके, म्हणजे देवदूतांसाठी चर्च हे देवाच्या कृपेचं आणि योजनेचं एक जिवंत उदाहरण आहे. हो, जे ते सतत पाहत असतात आणि त्यातून शिकत असतात. देवाचा मानवांसोबतचा व्यवहार पाहून त्यांना देवाच्या स्वभावाचे नवनवीन पैलू कळतात. अच्छा, म्हणजे ते ऑब्झर्व्ह करत आहेत आणि या उलट मानवांचं ज्ञान किती क्षणभंगूर आहे हेही स्रोत सांगतात. हो, उपदेशकच्या पुस्तकात एक मार्मिक वचन आहे. मागील पिढ्यांची आठवण राहत नाही आणि येणाऱ्या पिढ्यांचीही आठवण त्यांच्या नंतरच्या पिढ्यांना राहणार नाही. आपली स्मृती आणि आपलं ज्ञान किती मर्यादित आहे हे यातून स्पष्ट दिसतं. आपण इतिहासाचा एक छोटासा तुकडा पाहतो आणि भविष्याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करतो. आणि ही मर्यादा फक्त ज्ञानापुरती नाही, बरोबर ना? नाही. जर आपलं अस्तित्वच वेळेत अडकलेलं असेल तर त्याचा परिणाम देवाच्या शक्तीबद्दलच्या आपल्या कल्पनेवरही होतो. म्हणजे स्रोतांनुसार जर देव स्वतः वेळेत अडकला असता तर तो सर्व शक्तिमान कसा असू शकला असता? बरोबर. इथेच स्रोतांमधला एक मोठा तार्किक मुद्दा समोर येतो. विचार करा, जर देव आपल्यासारखाच वेळेत बांधलेला असता तर तो फक्त वर्तमानात जगू शकला असता? हो, त्याला भूतकाळ बदलता आला नसता आणि भविष्यकाळ नियंत्रित करता आला नसता. तो फक्त घटना घडताना पाहू शकला असता. आणि जी गोष्ट त्याच्या नियंत्रणाबाहेर आहे म्हणजे वेळ, ती त्याच्यापेक्षा मोठी ठरली असती. अगदी. आणि मग तो सर्वशक्तिमान म्हणजे ऑम्निपोटेंट राहिला नसता. आणि हे देवाच्या सर्वज्ञानी ऑम्निशियंट असण्याशीही जोडलेलं आहे. स्रोत असा दावा करतात की देव चुका करू शकत नाही. हो, आणि त्याचा तर्क असा आहे की चूक दोन प्रकारची असते. एक तर नकळत झालेली किंवा जाणून बुजून केलेली. बरोबर. देव सर्वज्ञानी असल्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीचं भूत, वर्तमान आणि भविष्यकालीन ज्ञान आहे. त्यामुळे तो नकळत चूक करूच शकत नाही. आणि जर त्याने जाणून बुजून चूक केली तर ती चूक राहत नाही, तो एक हेतुपुरस्सर केलेला दुष्टपणा ठरतो. हो, पण श्रोत्यांनुसार देवाचा मूळ स्वभाव प्रेमळ आणि चांगला आहे. त्यामुळे तो जाणून बुजून दुष्टपणा करणार नाही. म्हणून या तर्काने हे सिद्ध होतं की देव चुका करत नाही, तो परिपूर्ण आहे. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो देश काळाच्या पलीकडे असेल. ठीक आहे, हे सगळं तार्किकदृष्ट्या पटतंय. पण आता आपण त्या कल्पनेकडे येऊया जी समजायला सर्वात कठीण आहे आणि जी खऱ्या अर्थाने चक्रावून टाकणारी आहे. हो, स्रोतांनुसार आपल्यासाठी जो भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ आहे तो देवासाठी एकाच वेळी घडणारा एकच क्षण आहे. एक शाश्वत वर्तमान. वर्ष कालच्या दिवसासारखे आहेत किंवा रात्रीच्या एका प्रहरीसारखी आहेत. हो, आपल्यासाठी हजारो वर्षांचा प्रचंड कालखंड देवासाठी एका रात्री इतका आहे. थांबा, म्हणजे 2000 वर्षांपूर्वी घडलेली क्रॉसओव्हरची घटना, आजचा आपला हा संवाद आणि हजारो वर्षांनी येणारा जगाचा शेवट, या सगळ्या गोष्टी देव आत्ता पाहतोय एकाच वेळी. हे कसं शक्य आहे? याला समजवण्यासाठी आपण एका चित्रपटाचं उदाहरण घेऊया. ओके. आपण जेव्हा चित्रपट पाहतो तेव्हा आपण तो एका रेषेत अनुभवतो. एक प्रसंगानंतर दुसरा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. बरोबर. पण त्या चित्रपटाचा दिग्दर्शक किंवा एडिटर संपूर्ण फिल्म स्ट्रिप एकाच वेळी पाहू शकतो. अच्छा. त्याच्यासमोर चित्रपटाची सुरुवात, मध्य आणि शेवट एकाच वेळी पसरलेले असतात. त्याच्यासाठी पहिला आणि शेवटचा सीन एकाच वेळी उपस्थित असतात. देवासाठी वेळ काहीशी तशी आहे. हो, तो वेळेच्या प्रवाहात नाही, तर तो प्रवाहाच्या बाहेर उभा राहून संपूर्ण प्रवाह एकाच वेळी पाहतो. वाव, हे उदाहरण खूप मदत करतंय. म्हणजे तो इतिहासाला आठवत नाही आणि भविष्याची वाट पाहत नाही, तो सगळं काही पाहतोय. अगदी तसंच. आणि यामुळे त्याचे निर्णय आणि त्याचं ज्ञान किती परिपूर्ण असेल याची आपण कल्पना करू शकतो. उदाहरणार्थ, स्रोतानुसार तो सैतानाला भविष्यात अग्नीत जळताना पाहतो, त्याचवेळी तो सैतानाला त्याच्या पतनापूर्वीच्या मूळ तेजस्वी रूपातही पाहतो. म्हणजे हेलेल किंवा पहाटेचा तारा म्हणून? हो, म्हणजे देवाची दृष्टी एकाच वेळी त्याच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या अवस्थेवर आहे. आपल्यासाठी जे जिवंत आहे किंवा मृत आहे ते त्याच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे वेगळं असू शकतं.
खरं सांगायचं तर शाश्वत वर्तमान ही कल्पना अजूनही माझ्या डोक्यात पूर्णपणे बसलेली नाहीये. ती समजायला कठीणच आहे. पण त्यामुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे की आपलं जग पाहण्याचा दृष्टिकोन किती मर्यादित आहे. या सगळ्या चर्चेनंतर माझ्या मनात काही गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या आहेत. कोणत्या गोष्टी? पहिली म्हणजे देवाचं स्वरूप समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या सर्वात मूलभूत कल्पनेला म्हणजे वेळेला बाजूला ठेवावं लागेल. आपण वेळेला एका सरळ रेषेत पाहतो, पण या स्रोतांनुसार देवासाठी ती रेषा नाही तर एकच बिंदू आहे ज्यात सगळं काही सामावलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं अज्ञान. आपलं आणि देवदूतांचंही ज्ञान मर्यादित आहे, कारण आपण या रेषेवरचे प्रवासी आहोत. आपल्याला फक्त आपल्या पुढचं पाऊल दिसतं. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट तीच शाश्वत वर्तमानाची. ही कल्पना जरी समजायला कठीण असली तरी ती देवाच्या अनंत स्वरूपाची एक झलक देते. हे ऐकून मला कार्ल सेगनचे एक वाक्य आठवते. कोणतं? वी आर अ वे फॉर द कॉस्मोस टू नो इटसेल्फ. म्हणजे आपण ब्रह्मांडासाठी स्वतःला जाणून घेण्याचा एक मार्ग आहोत. हो, खूपच सुंदर विचार आहे. या स्रोतांनुसार कदाचित असं म्हणता येईल की वी आर अ वे फॉर इटर्निटी टू एक्सपिरियन्स अ सिंगल मोमेंट. म्हणजे आपण अनंत काळासाठी एका क्षणाचा अनुभव घेण्याचा एक मार्ग आहोत. वा. आणि तोच या सगळ्या चर्चेचा गाभा आहे. आपली वेळेची कल्पना हाच आपल्या मानवी अस्तित्वाचा सर्वात मोठा अडथळा आहे. या स्रोतानुसार ही मर्यादा ओलांडली की देवाचं स्वरूप थोडंफार कळायला लागतं. पण या चर्चेच्या शेवटी एक प्रश्न माझ्या मनात घोळतोय. कोणता? स्रोतांनुसार अस्तित्व आणि नास्तित्व म्हणजे असणे आणि नसणे या दोन्ही गोष्टी देवाच्या आतच सामावलेल्या आहेत. हो. जर हे खरं असेल तर आपण ज्याला वास्तव म्हणतो त्याचं अंतिम स्वरूप काय असेल? आपण जे पाहतो, अनुभवतो, जगतो ते देवाच्या अनंत अस्तित्वातील केवळ एक क्षणिक प्रकट झालेला विचार आहे का? हाच तो गहन प्रश्न आहे जो या चर्चेनंतर मागे राहतो. स्रोत असं सुचवतात की आपलं अस्तित्व हे क्षणिक विचारापेक्षा अधिक आहे. ते एक हेतुपुरस्सर प्रेमाने टिकवून ठेवलेलं वास्तव आहे. पण तरीही आपलं वास्तव त्या अंतिम विशाल वास्तवाचा केवळ एक अंश आहे, ही भावना आपल्याला विनम्र बनवते. म्हणजे आपण ज्याला आपलं संपूर्ण विश्व समजतो ते कदाचित एका मोठ्या चित्रातील एक छोटासा रंगीत ठिपका असेल. अगदी. आणि हा विचार करण्यासाठी एक उत्तम मुद्दा आहे.